नमस्कार. आजचा विषय आहे दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. योग हे मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा परिपूर्ण विचार करणारे शास्त्र असल्यामुळे योगाने शरीर व मन दोन्हीही योग्य सांगड घालून प्रगतीचा मार्ग आखून दिलेला आहे. योगाद्वारे पूर्णपणे असंस्कारित शरीर व मन यावर यौगिक संस्कार करून पूर्णपणे निरोगी शरीर व विशुद्ध मन तयार केले जाते. क्रियायोगाच्या अभ्यासाने शरीराचा व मनाचा समतोल बिघडणारी कारणे मुळातच नाहीशी करून त्याचा समतोल राखण्यासाठी योजना केलेली आहे. शरीराअंतर्गत समतोल बिघडला की व्याधी निर्माण होते. शरीरामध्ये हा समतोल राखण्यासाठी समतोल बिघडवणाऱ्या कारणांशी नेहमी झगडा चालू असतो व यौगिक प्रक्रियांच्या अभ्यासाने ही समतोल राखण्याची क्रिया गतिमान होते. योगोपचारामध्ये व्याधी निर्माण करणारे घटक कोणते आहेत हे आधी निश्चित केले जातात आणि त्यानंतर ती कारणे समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना केली जाते. समजा आपण एखाद्या काटेरी रस्त्यावरून चालले आहोत तर पायाला काटे बसू नयेत म्हणून आपण एकतर काटे बाजूला करावे लागतात किंवा प्रतिबंध म्हणून पायात भक्कम पादत्राणे घालावी लागतात. योगाद्वारे अशा प्रकारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा म्हणून उपयोग करण्यासाठी ह्या उदाहरणाप्रमाणे शरीराच्या अंतर्गत संरक्षण शक्तीची वाढ आणि जोपासना करणे हा योगोपचाराचा खरा मार्ग आहे. हा विचार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक योगाभ्यासाची आखणी कशी करता येते ते सांगता येईल. योगामध्ये शरीर हे पंचकोशात्मक आहे असे मानले जाते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पहिला अन्नमय कोश म्हणजे त्वचा, स्नायू व अस्थि यांनी बनलेली बाह्य रचना. या कोशाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यासामधील शुद्धिक्रिया व आसने याचा उपयोग होतो. शरीरामध्ये निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले गेले नाहीत तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात आणि त्या व्याधी उत्सर्जनासाठी शुद्धिक्रिया म्हणजे षटक्रिया ज्या आहेत योगाभ्यासामधील म्हणजेच हठयोगामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या उपयोगी ठरतात. तसेच शरीराचे स्वास्थ्य व संवर्धनासाठी शरीर संवर्धनात्मक आसनाचा उपयोग होतो. दुसरा प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचा वरचा स्तर. यामध्ये रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन आणि ह्या सर्व शरीर अवयवांचे कार्य सुधारण्याकरता पुरेशा प्रमाणात प्राणशक्तीची जी आवश्यकता असते त्याच्यासाठी प्राणशक्तीचे जर का संतुलन बिघडले तर अनेक विकार होऊ शकतात. म्हणून प्राणमय कोशाच्या संतुलनासाठी प्राणायाम उपयोगी ठरतो. मनोमय कोश हा तिसरा प्राणमय कोशाचा वरचा स्तर. मनावर झालेल्या एखाद्या आघातामुळे मानवी मनाची स्थिरता बिघडते आणि त्याचा परिणाम शरीर आरोग्यावर होतो. अशा वेळी मनावर संस्कार करण्यासाठी धारणेचा उपयोग होतो. धारणेमुळे स्थिर झालेल्या मनावर ध्यानाच्या अभ्यासाने पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. हृदय व श्वसन यांची गती ह्यावेळी मंद होते. शरीर विश्रांती अवस्थेत आणि मन शांत स्थितीत येते. याच्या वरचा स्तर म्हणजे विज्ञानमय कोश. या कोशाच्या संतुलनासाठी आध्यात्मिक व्याख्याने, समुपदेश, सत्संग हे उपयोगी येतात. आणि शेवटचा आनंदमय कोश हा सगळ्यात वरील स्तर. ह्या कोशासाठी निस्वार्थी सेवाभावी वृत्ती, निष्काम कर्मयोग ह्याद्वारे परमानंद आणि संपूर्ण शैथिल्य प्राप्ती होते. अशा प्रकारे आरोग्य प्राप्तीसाठी प्रतिबंधात्मक म्हणून योगाभ्यास उपयोगी ठरतो. या ठिकाणी आरोग्यापेक्षा स्वास्थ्य हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण आयुर्वेदाने स्वास्थ्याची व्याख्या अशी केली आहे की समदोषः सम अग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिये मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे वात, पित्त, कफ हे त्रिदोष अग्नी, धातू, मलक्रिया यांच्या साम्य अवस्थेमुळे इंद्रिये, मन, आत्मा या तिन्ही स्तरावर जेव्हा व्यक्तीला प्रसन्नतेचा अनुभव येतो तेव्हाच ती व्यक्ती स्वस्थ आहे असं म्हणले जाते. आणि हे सर्व आपण आत्ता ऐकल्याप्रमाणे योगाभ्यासामुळे साध्य होते. अशा प्रकारे दैनंदिन योगाभ्यासाद्वारे रोगाला प्रतिबंध करून आरोग्य आपल्याला मिळवता येते. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.